नमस्कार, माझे नाव सौम्या सचिन जाधव आहे. मी इयत्ता 4थी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव आहे भारतीय जैन संघटना प्राथमिक विद्यालय. माझ्या गोष्टीचे नाव आहे हिवाळ्यात सर्वाधिक चांगली मिठाई कोणती? एकदा हिवाळ्याच्या दिवसात महाराज तेनालीराम आणि पुजारी महालाच्या अंगणात कोवळ्या उन्हात बसले होते. बोलता बोलता महाराज म्हणाले, हिवाळा सर्वात चांगला ऋतू आहे. यामध्ये माणूस चांगल्या प्रकारे खाऊ शकतो आणि निरोगी राहू शकतो. महाराजांनी खाण्याचा विषय काढल्यावर पुजाऱ्याच्या तोंडाला पाणी सुटले. तो म्हणाला, होय महाराज, हिवाळ्यात अनेक प्रकारची फळे आणि मिठाई खाण्याची मजा काही वेगळीच असते. तेव्हा राजाने विचारले, हिवाळ्यात सर्वात चांगली मिठाई कोणती आहे? पुजाऱ्याने हलवा, मालपुआ, पिस्ता बर्फी यासारखी नेहमीची नावे सांगितली. राजा कृष्णदेवराय यांनी त्या सर्व प्रकारच्या मिठाया मागवल्या आणि पुजाऱ्याला विचारले, या सर्व चाखून पहा आणि यातील सर्वाधिक चांगली कोणती आहे ते सांग. पुजाऱ्याला तर सर्व मिठाया चांगल्या लागल्या. कोणती चांगली आहे याचा निर्णय घेणे त्याला जमत नव्हते. तेव्हा राजाने हाच प्रश्न तेनालीरामला विचारला. तो म्हणाला, महाराज, एक मिठाई या सर्वांपेक्षा चांगली आहे, पण ती इथे मिळणार नाही. तिचे नाव तर सांग. आपल्याला ती कुठे मिळू शकते? राजाने विचारले. तेनालीराम म्हणाला, नाव माहीत करून काय कराल? तुम्ही माझ्यासोबत चला, मी तुम्हाला ती खाऊ घालतो. महाराज कबूल झाले. रात्रीच्या वेळी महाराज, तेनालीराम आणि पुजारी साध्या वेशात खूप दूरवर गेले. काही लोक शेकोटी पेटून तिच्या भोवती बसून गप्पा मारत असल्याचे त्यांना दिसले. तिथे जवळच उसाच्या रसापासून गूळ तयार केला जात होता. तो महाराज आणि पुजाऱ्याला म्हणाला, हा खाऊन पहा, हीच हिवाळ्यातील सर्वात चांगली मिठाई आहे. महाराजांनी गूळ खाल्ला आणि म्हणाले, वा, हा तर खूपच चवदार आहे. राजाचे म्हणणे ऐकून तेनालीराम खुश झाला आणि म्हणाला, महाराज, हिवाळ्यात गरम वस्तूला चव येते. हा गूळ ताजा आणि गरम आहे, त्यामुळे तो अशा प्रकारे चांगला लागत आहे. याचा आनंद चांगला घ्या. महाराज कृष्णदेवराय तेनालीरामवर खूप खुश झाले. शाही पुजारी गप्प होता आणि तो चोरून तेनालीरामकडे पाहत होता. आपली हुशारी आणि हजरजबाबीपणा याच्या आधारे तेनालीराम पुन्हा एकदा जिंकला होता. धन्यवाद.